काय नाव आपलं? माझं नाव सागर द्वारकानाथ आडुरकर आहे. सागरजी काय सांगा की कशा प्रकारचं नियोजन आहे? आम्ही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा उमेदवार आहे. तसेच मला या वार्डामध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे. लोक मला चांगला प्रतिसाद देत आहे आणि आमचा प्रचारही चांगल्या पद्धतीने चालला आहे. तसेच बहुजन विकास आघाडी सुरेश पांडंगळे लोकसभा क्षेत्र यांचा आम्हाला पाठिंबा आहे. आम्ही यासाठी मी त्यांना धन्यवाद करतो. आणि आमच्या पॅनलमध्ये 3 उमेदवार आहेत. मीनाक्षी आहिरे 14 पॅनल, येथील साळवे 14 पॅनल क आणि मी स्वतः सागर द्वारकानाथ आडुरकर 14 पॅनल ड. आम्ही 3 उमेदवार आहेत. तसेच आम्हाला चांगल्या भरघोस निवडून द्या अशी मी लोकांकडून अपेक्षा करतो. कोणत्या विकास कामांना प्राधान्य देणार आहात आणि ह्या प्रभागातल्या काय काय समस्या तुम्हाला मिळणार? या प्रकारच्या समस्या आहेत, जसे की ड्रेनेजचे प्रॉब्लेम, गटारीचे प्रॉब्लेम, गटार दुरुस्ती, लाईटीचे प्रॉब्लेम. हे प्रॉब्लेम मला स्वतः लोकांनी सांगितले आहेत. तसंच मी जर एक नगरसेवक निवडून आलो तर पहिला या कामांवर लक्ष देईल आणि लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल. आमचा इथे उमेदवार नसल्यामुळे बहुजन विकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी असं डिसिजन घेतलंय की सागर आडुरकर याला पूर्ण आम्ही आमच्या पक्षा बहुजन विकास आघाडीतर्फे जाहीर पाठिंबा देत आहे. कोणत्या विकास कामावर आपण प्राधान्य देणार आहात आणि पाठिंबा देणार? विकास आता हे राष्ट्रवादी गट असल्यामुळे चांगलं शरद पवारचंद्र गट हे विकास करतच असतात आणि आपला बी यांचा पाठिंबा राहील आणि हे काम करत राहतील चांगलं. आपलं नाव? मी सुरेश पंडाळ, जिल्हाध्यक्ष बहुजन विकास आघाडी. बरं, काय नाव आपलं? मी प्रसाद द्वारकानाथ आडुरकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट याचा मी विधानसभा अध्यक्ष सामाजिक न्यायाचा कल्याण ब्युरोचा. त्यात आज मी माझा लहान भाऊ हा आपल्या पक्षाचा उमेदवार म्हणून आज इथे निवडणुकीला उभा आहे. तर माझं असं मत आहे की भरघोस मतांनी याला निवडून द्यावं आणि जे काही विभागातील कामं आहेत, नळ म्हणजे आपलं गटार, रस्ते आणि जी काही कामं आहेत ही पूर्णतः कामं केली जातील हे आम्ही आश्वासन देऊन तुम्हाला त्याचं खात्रीशीर सांगतो.